नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आज आपल्याला पोलिओ या आजाराविषयी पूर्ण माहिती घ्यायची. पोलिओ आजार कशामुळे होतो? पोलिओची लक्षणं काय आहेत? त्याचं संक्रमण कसं होते आणि त्याच्यावर उपचार पद्धती आहे का? आणि भारतामध्ये अजून पोलिओ आहे का? का त्याचं निर्मूलन झाले? सगळी आपल्याला माहिती पाहिजे. चला तर मग मित्रांनो, सुरू करू आपण. पोलिओ हा जो विषाणूजन्य आजार आहे त्याच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. पोलिओ हा कोणत्या विषाणूमुळे होतो? तो एंट्रोव्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. कोणत्या? एंट्रोव्हायरस नावाचा विषाणू आहे, त्यामुळे आपल्याला काय होतो? पोलिओ होत असतो. नंतर याचं संक्रमण कसं होते? प्रसार कसा होतो? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी यामुळे होणारा हा आजार आहे. नंतर हा कोणत्या अवयवाला होते? तर मध्यवर्ती चेतासंस्था याला काय होतो? प्रादुर्भाव होतो. म्हणजे CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम पूर्ण बुगा करून टाकतो तो. कोण? हा व्हायरस, एंट्रोव्हायरस. नंतर याचं लक्षणं काय आहेत? लक्षणं बघा, ताप येणं आणि हातपाय पूर्णपणे लुळे होऊन जाणं, काहीच नाही, कामच करत नाही. कोणत्या आजारामध्ये? पोलिओमध्ये हात पाय पूर्णपणे लुळे होतात. नंतर अशक्तपणा, कामच करीत नाही बॉडी. ह्याच्यावर लस आहे का? एवढा भयानक आजार आहे, माणूस जिवंत असून काय उपयोग नाही, एका जागीच गाठोडच पडल्यासारखं राहणार, खाटावर पलंगावर बसून. उपचार पद्धती आहे का? तर याच्यावर 2 लस आहेत. एक आहे साल्क आणि दुसरी आहे सॅबिन. जी साल्क लस आहे ती इंजेक्शनद्वारे शरीरामध्ये दिली जाते. बघा, 2 लस आहेत, एक साल्क आणि दुसरी सॅबिन. साल्क जी लस आहे ती शरीरात इंजेक्शनद्वारे देतात. कशाद्वारे? इंजेक्शनद्वारे. आणि सॅबिनची लस आहे ती तोंडाद्वारे दिली जाते. आणि WHO न आपल्याला सांगितलंय, म्हणजे भारताला, तुम्ही ज्या 2 लसी आहेत त्यापैकी सॅबिन लस द्या. ही शिफारस कोण केली? WHO न केली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न केली. भारतासाठी सांगितलं तुम्ही सॅबिन द्या, तोंडाद्वारे द्यायची लस, ही नको. असं निवडली नाही की आपण ही द्यायची ती द्यायची, WHO न सांगितलं म्हणून आपण ही निवडली. आणि सध्या भारतामध्ये जी लस दिली जाते, आम्ही सर्वांनी घेतली, सॅबिन घेतली तोंडाद्वारे, 2 बूंद जिंदगी केली. तो हा पोलिओ आजार होऊ नये यासाठी आणि ही लस दिली जाते, सॅबिन तोंडाद्वारे. मग भारताने 1995 रोजी पल्स पोलिओ इम्युनायझेशन हा एक कार्यक्रम सुरू केलाय. कधी? 1995 ला. आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत 5 वर्षाखालील मुलांना OPV म्हणजे काय? ओरल पोलिओ व्हॅक्सिन दिले जाते ह्या कार्यक्रमाअंतर्गत. हे कार्यक्रम कशासाठी आहे? तर जे 5 वर्षाखालील मुलं आहेत त्यांना काय देणं? व्हॅक्सिन देणं, ओरल पोलिओ व्हॅक्सिन देणं, OPV दिली जाते. कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत? पल्स पोलिओ इम्युनायझेशन या कार्यक्रमाअंतर्गत. कधी सुरू झाला? तर 1995 रोजी सुरू झाला. आणि 2014 रोजी WHO सांगितलं की पोलिओ हा भारतातून पूर्णपणे काय झालं? नष्ट झाला, त्याचं निर्मूलन झालं, असं प्रमाणपत्र भारताला देऊन टाकलं. पण प्रश्न असा आहे, निर्मूलन झालं तरी अजून लस दिली जाते. तर आपले जे आजूबाजूचे देश आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, ह्या ठिकाणी पोलिओचे पेशंट आहेत, त्यामुळं लस सुरू आहे. तिकडचं व्हायरस इकडे येऊ नये. ते जर पूर्णपणे त्या ठिकाणचं निर्मूलन झालं पोलिओचं, तर आपल्याकडे पण लस बंद होईल. ओके. तर परीक्षेला MPSCने एक प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते? त्याचं उत्तर काय? सॅबिन. आणि इंजेक्शनद्वारे कोणती? साल्क नावाची लस दिली जाते.
पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळाली असेल. त्याचं विषाणू काय, संक्रमण काय, लक्षण काय, कोणत्या अवयाला होते, कोणत्या लस आहेत, मुख्य म्हणजे ह्याच्यावर फोकस करा. 2 लसी आहेत, एक साल्क आहे, एक सॅबिन आहे. साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. पाठच करून टाकायचे, ह्याच ठिकाणी झालं पाहिजे. साल्क ही इंजेक्शनद्वारे, सॅबिन ही तोंडाद्वारे दिली जाते. आणि ही शिफारस कोणी केली? ही शिफारस केली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं, म्हणजेच WHO शिफारस केली भारतांना ही लस द्या म्हणून. 1995 साली भारतानं कार्यक्रम सुरू केला पल्स पोलिओ इम्युनायझेशनला, आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत सांगितलं 5 वर्षाखालील मुलांना OPV दिले जाते, ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि 2014 रोजी भारत हा पोलिओ मुक्त म्हणून WHO प्रमाणपत्र देऊन टाकलं. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.